आता हे असे चॉकलेट बनवले ना की प्रत्येक मुलाची आई म्हणेल की बाबा एक नाही 2 चॉकलेट खा, आणि आपण स्वतःच मुलांना हे चॉकलेट खायला देऊ एवढे हे चॉकलेट पौष्टिक आहे. त्यासाठी काय करायचं, 1 वाटी बी काढलेला खजूर घ्यायचा, त्यामध्ये अक्रोड, बदाम, काजू घालायचे आणि मिक्सरला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. आता ही पेस्ट आपण बटर पेपर लावलेल्या ट्रेमध्ये व्यवस्थित थापून घ्यायची आहे. छान एकसारखी पातळ ह्याची लेअर द्यायची आणि आता हे फ्रीजला सेट करायला ठेवायचं. तोपर्यंत पॅन गरम करायचा, त्यामध्ये बारीक चिरलेले बदाम, काजू, अक्रोड, पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, ओट्स, चिया सीड्स आणि थोडेसे फ्लॅक्स सीड्स देखील मी घेतलेले आहेत. हे सगळं ना आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. यामध्ये तूप वगैरे काही घालायचं नाही, ड्राय रोस्ट करायचं. आता इथे मी गॅस बंद केला आहे. यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे इथे मी पीनट बटर घातलेलं आहे. तर बघा हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता खजुराचा जो लेअर होता ना त्यावर या ड्रायफ्रूटची देखील आपल्याला लेअर करून घ्यायची आहे. पुन्हा हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं. मायक्रोवेव्हमध्ये डार्क चॉकलेट मी 1 मिनिटासाठी मेल्ट करून घेतलं आहे, त्याची देखील लेअर आपण यावर करून घेऊया. आता हे आपल्याला अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. सेट झाल्यानंतर हव्या त्या आकारामध्ये ह्याचे चॉकलेट कट करून घ्यायचे. आणि पहा काय सुंदर आपले चॉकलेट घरच्या घरी तयार झालेले आहे, ते देखील अगदी पौष्टिक. पहा अशा ॲल्युमिनियम फॉईलमध्ये मस्त रॅप करून ठेवायचे, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा एक चॉकलेटचा बार काढला आणि तो खाल्ला की दिवसभराची एनर्जीसुद्धा मिळेल. मुलं तर काय इतके आवडीने खातात ना, त्यांना कळत देखील नाही यामध्ये काय घातलं आहे. कसं झालं बा? मस्त झालं.